भगवंतांनी इथे सविस्तर वर्णन केलंय कर्माचं, आणि इथे ज्ञानीचं वर्णन मुख्य म्हणजे कर्माच्या संदर्भात ज्ञानीचं वर्णन आहे. तेव्हा या अध्यायाचं जे नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग, म्हणजे ज्ञानाच्या द्वारे कर्माचा संन्यास होतो, ज्ञानामुळेच कर्मापासून आपण सुटू शकतो असं आहे. नुसतं कर्माचा त्याग करून कर्मबंधनापासून मुक्ती मिळू नाही शकत. तर इथे प्रत्येक श्लोकामध्ये जवळजवळ भगवंतांनी हेच सांगितलं ते आपण काल पाहिलं. कर्माची परिभाषा आपण पाहिली की ज्याच्यामध्ये कर्ता भाव आहे. जेव्हा कर्ता भाव ठेवून आपण क्रिया करतो तेव्हाच कर्म म्हणवला जातो. कर्तृत्व नसेल तर ती नुसती क्रिया म्हणवली जाईल. तर कर्मणी अकर्मय पश्ये, काल पाहिलं की जो ज्ञानी आहे त्याचं लक्ष आत्मचैतन्याकडे आहे. आत्मचैतन्यामध्ये काही कर्तृत्व नाही आहे, कोणतीच क्रिया नाही आहे. कर्तृत्व, ज्ञातृत्व, मंतृत्व, गंतृत्व. गंतृत्व म्हणजे चालणे, मंतृत्व म्हणजे मनन करणे, द्रष्टृत्व पाहणे, श्रोतृत्व ऐकणे. तर या सगळ्या क्रिया इंद्रियांच्या द्वारे होत आहे. आत्म्याद्वारे होत नाही. आता होतं अज्ञानी माणसाच्या जीवनात ही घटना घडते की तो त्या आत्म्याला बघत नाही किंवा त्याला ज्ञान नाही आहे. तर तो स्वतःलाच करता मानतो, कारण हे सगळेच मी आहे अशी त्याची मान्यता आहे. डोळे मी आहे, कान मी आहे, हात मी आहे. तर हे करत आहे तर मी सुद्धा काय करत आहे. पण ज्ञानीची दृष्टी वेगळी. जसं आधी मी उदाहरण दिलेलं आहे, पंखा फिरतो पण वीज फिरत नाही. तर कर्मणी अकर्मय पश्ये, फिरणाऱ्या पंख्यामध्ये जर तुमचं लक्ष विजेकडे गेलं तर काय होईल? कर्मणी अकर्म. गुरुदेवांनी उदाहरण दिलं आहे, विजेचं देतात म्हणजे त्याच असं ते इंजिन आहे, वाफेचं इंजिन. त्यामुळे ट्रेन चालत आहे, वाफ नाही चालत आहे, म्हणजे त्याच्यामुळे इंजिन चालत आहे पण त्याच्यामध्ये गती नाही असं त्यांनी केलं. तर ज्ञान हेच आहे, कोण करणारा आहे कोण करणारा नाही. आता आपल्याला एकदम अचानक हे कळत नाही की मी अकर्ता आहे, म्हणून काय आपल्याला एक साधना दिली जाते की तुम्ही देवाला करता माना. स्वतःवर कर्तृत्व ओढवून घेऊ नका, कारण ते चुकीचं आहे. पण एकदम आपल्याला मी आत्मा आहे अकर्ता आहे हे कळत नाही, म्हणून एक मध्ये त्याच्यात टाकलाय की तुम्ही करा, पण ही भावना ठेवा की देव करवत आहे माझ्या. आणि जेव्हा आपण अकर्ता भावनेने करतो तेव्हा आपल्याला जास्त आनंद मिळतो. आपण जेव्हा सेवा करतो आहे की नाही, आश्रमाची संस्थेची, तर त्याच्यामध्ये काही कर्तृत्व भाव नसतो, काही अपेक्षा नसते. पण जेव्हा आपण स्वार्थासाठी करतो तेव्हा त्याच्यामध्ये 100% आपला काय असतो? कर्ता भाव. आपण मित्राच्या लग्नाला गेलो आणि तिथे काही सेवा किंवा काम करत आहे तर आनंदाने करतो आपण, कारण त्याच्यामध्ये मला काही मिळवायचं नसतं. तर या उदाहरणाने आपल्याला कळतं की आपण सुद्धा अकर्ता होऊ शकतो. अनेक वेळा आपण होतो, फक्त ज्ञानीच होतो असं नाहीये. अनेक वेळा आपण अनेक कामं करतो ज्याच्यामध्ये आपलं काही कर्तृत्व नसतं.
तर पण आपलं काय एक विशिष्ट 1 तासासाठी तो भाव असतो, मग परत आवाहन करता. पण ज्ञानी कर्मणी अभिप्रवृत्तोपी नैव किंचित करोतीचं काल पाहिलं ना, सगळं करत असताना सुद्धा तो न करो, अहम न करो, अशी त्याची वृत्ती आहे, अशी त्याची प्रमा आहे, ज्ञान आहे. असं एक छान उदाहरण आहे दुर्वासा ऋषींचं आणि कृष्णाचं. एकदा दुर्वासा मुनी गेले वृंदावनात. आणखीन तिथे जे आहे त्यांना भूक लागली होती, नेहमीच त्यांना भूक लागली असते. आणखीन ते म्हणाले भूक लागली, मला जेवण पाहिजे. तर म्हणे त्या ज्या राण्या होत्या, ही घटना बहुतेक वृंदावनाची दुसऱ्या स्थानाची. तर कृष्णाचे किती राण्या? 16,000. त्या म्हणाल्या ठीक आहे, आम्ही स्वयंपाक करतो. स्वयंपाक केला त्यांनी आणि जेवण त्यांना दिलं. आता ते विचारू लागले कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. त्यामुळे कृष्ण जो आहे नदीच्या पलीकडे तिकडे गेले. तर दुर्वासा मुनी म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे, तुम्ही बोलवणार ना त्यांना. तर काही ज्या राण्या होत्या त्या गेल्या, पण त्या नदीला पूर आलेला होता. आता त्यांना ते क्रॉस करता नव्हतं. तर त्या मुनींना येऊन त्या म्हणाल्या की जाऊ नाही शकत, एवढं पाणी वाढलेलं आहे. तर दुर्वासा मुनी म्हणाले की त्या नदीला सांगा की जर कृष्ण बाल ब्रह्मचारी असेल तर तुम्ही कमी होऊन जा, म्हणजे तुमचं पाणीचं लेवल कमी होऊन, असं त्या नदीला काय सांगा. जर कृष्ण ब्रह्मचारी असेल. आता त्या राण्या म्हणाले एकदम सफेद झूट ज्याला म्हणतात, आम्ही सगळं लग्न केलेलं आहे, ब्रह्मचारी कसं काय असू शकतो. पण आता तुम्ही म्हणत आहात तर ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो. आणखी त्या तिथे गेल्या आणि त्या नदीला की जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर तुमचं पाणी कमी होतं आणि आम्हाला वाट मिळत. आश्चर्य झालं की पाणी कमी झालं. आता पहा, लग्न झालेला असून सुद्धा तो ब्रह्मचारी. अच्छा, आता काय तिकडे त्या गेल्या आणि कृष्णाला भेटल्या आणि सांगितलं की तिकडे दुर्वासा ऋषी आलेले आहे, आणखीन भेटायची इच्छा आहे, तुम्ही या तिकडे. आता कृष्ण म्हणाला मला तर इकडे काम आहे, तुम्ही परत जा, येईन मी नंतर. पण आता जेव्हा त्या परत आलेलं, परत पाणी आलेलं होतं, नदीला परत पूर आलेला होता. आता त्या म्हणाला आता कसं काय क्रॉस करायचं, कृष्णाला जाऊन सांगितलं. तर कृष्ण म्हणाला की त्या नदीला सांग की जर दुर्वासा ऋषी उपाशी असतील तर तू कमी होऊन जा. जर दुर्वासा ऋषींनी काही जेवण केलेलं असेल तर तू कमी होऊन जा. आता त्या म्हणाला आत्ता आम्ही पंचपक्वान त्यांना खाऊन घालून म्हणजे खाल्लेलं आहे. पण आश्चर्य, ते पाणी कमी झालं. त्या परत इकडे आले. आता या गोष्टीमध्ये काय आहे, ते करून सुद्धा त्यांनी नाही केलं. हे उदाहरण दिलं जातं. दिसत आहे करताना पण अंतरंगामध्ये ते अकरतात. याला म्हणतात कर्मणी अभिप्रवृत्तोपी नैव किंवा कर्ममध्ये अकर्म. तर ज्ञानीची अशी दृष्टी किंवा असं त्याचं ज्ञान आहे. म्हणून पुढच्या अध्यायामध्ये आलेलं आहे की जर त्यांनी कोणाची हत्या जरी केली, म्हणजे बा असं उदाहरण दिलं, न हन्यते म्हणजे तो मारत नाही. काय श्लोक आहे, हत्वापिच इमाम लोक
नायमंती न निबद्धते. जर त्यांनी त्रिलोकाची हत्या जरी केली तरी त्यांनी हत्या केली नाही किंवा तो करत नाही. एकदम असं उदाहरण दिलं, टोकाचं उदाहरण. म्हणजे कोणतंही कर्म करताना त्याच्यामध्ये ही बुद्धी नाही. प्रारब्धामुळे तो तशी क्रिया करत आहे. परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे जे त्याला करायचं तो करत आहे. पण त्याच्यामध्ये अहम बुद्धी नाही. अहम करोमी. काल जसं उदाहरण दिलं होतं नाटकाचं, सिनेमाचं, त्याच्यामध्ये अहम बुद्धी नसते. अहम बुद्धी रहित ते सगळं करतात. म्हणून त्यांना मजाही वाटतं, आनंदही होतो. खरोखर ते काही नसतं. रावण जो आहे तो त्या रामलीलेमध्ये मरतो सुद्धा, पण तो खरोखर मरत नाही, कारण पुढचा कार्यक्रम येतो. एकदा तो रावण मेला आणि तो पडदा पडलाच नाही, कारण झोपले होते ते पडद्यामध्ये. तो रावण बोलतो, आता मी मेलो आहे, पडदा खाली पाड. तर मरून सुद्धा तो जिवंत आहे. तर या उदाहरणांमध्ये आपल्याला असं दिसतं की नेहमीच आपलं तादात्म्य असतं त्या कर्माशी किंवा देहाशी, किंवा ती वृत्ती नसते की मी करत आहे. म्हणून इथे ज्ञानीचं वर्णन करताना परत परत सांगितलं. सगळे श्लोक असेच आहे. त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्त निराश्रय. नित्यतृप्त असतो, कारण पण जेवढा कर्तृत्व जास्त असेल तेवढं मग अपेक्षा आपली जास्त असेल, तेवढं फळाबद्दल काय आसक्ती जास्त असेल. मी एवढं केलं पहा, मला काही मिळालं नाही की नाही. तर म्हणजे दुःखाचं एक आपण कारण स्वतःहूनच बनवून घेतलंय. म्हणून सारखं म्हणतात, करा खूप करा, पण ही वृत्ती ठेवायची जरा देव करत आहे. एकदम आकरता नाही, तर देव करत. हरी करता नाहम करता. आता 21व्या श्लोकात म्हणतात, 20व्यामध्ये म्हटलं की एक असा ज्ञानी आहे जो समाजामध्ये खूप काम करत आहे. लोकांना दिसत आहे करताना, पण तो काही करत नाही. आता एक दुसरा माणूस आहे, म्हणजे दुसरा ज्ञानी आहे. 21व्या आणि 22व्या श्लोकामध्ये असं वर्णन, त्या निवृत्ती प्रधान ज्ञानीचं वर्णन. हे पण ज्ञानी दोन प्रकारचे असतात. अनेक वेळा सांगितलं, जसे स्वामी विवेकानंद आहे, गुरुदेव आहे, शंकराचार्य आहे, समाजामध्ये येऊन खूप काम करत आहे. आणि काही लोक तपोवन महाराज आहे, रामकृष्ण परमहंस आहे, असे अनेक अवधूत जे आहे ते नुसते एकांतामध्ये बसले, निवृत्ती. तर दोघांचं ज्ञान बरोबर आहे, पण बाह्य त्यांचं जे वर्तन आहे ते वेगळं आहे. तर आत्ता इथे म्हटलं कर्मणी अभिप्रवृत्त होते. भरपूर कर्म बाहुल्य त्यांच्यामध्ये दिसतं, पण ते काही करत नाही, आतमधून रिकामे मोकळे. आता इथे पहा वर्णन आहे 21व्यामध्ये 22व्यामध्ये. अशा लोकांचं जे अगदी एकांतामध्ये निवृत्ती, ते थोडंसं फक्त कर्म करत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची काही आसक्ती नाहीये, अहम वृत्ती नाही. पहा, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् निराशीर्यत चित्तात्मा शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. त्याचंच वर्णन आहे. ज्ञानाच्या द्वारे ज्यांनी कर्माचं बीज जाळून टाकलंय, ज्ञानाग्निदग्ध कर्माण
पाहिलं ना का? तर असा जो ज्ञानी आहे तो कसा आहे? निराशी. निराशी म्हणजे उदास नाही, डिप्रेस नाही. शब्द एकच आहे पण अर्थ वेगळे आहे. म्हणून गीता कोणाकडून ऐकली पाहिजे, नाहीतर तुम्ही वाचून निराश व्हाल. याच्यामध्ये तर असं वर्णन आहे. तर निराशी म्हणजे ज्याने आशा सोडलेली आहे. निर्गता आशिषो यस्मात् स निराशी. आशा सोडल्या असं म्हणण्यापेक्षा आशा सुटल्या आहे. आशा म्हणजे अपेक्षा, आकांक्षा. आपल्याला नेहमी अपेक्षा असते ती भविष्याच्या काही गोष्टी. आशा आहे की मी पास होऊन जाईल, तरी मी पेपर ठीक सोडला नाही तरी आशा आहे की चमत्कार होईल. तर आशा म्हणजे काय? पुढचं. आशा आहे लॉटरी माझी पुढे. तर काही ना काही मिळण्याची जी एक इच्छा असते, अपेक्षा असते, त्याला म्हणतात आशा. आणि त्या आशेमध्ये म्हणजे इच्छा काय आहे की आनंद मिळेल. आशा म्हणजे काय? एक आनंदाची अपेक्षा. दुःखाची आशा नसते, दुःखाचं भय असतं, नाही नाही. आणि आनंदाची अपेक्षा. असं नाही मला आता दुःखाची आशा आहे असं कोणी म्हणतं. मला भीती आहे की मला रोग होईल, मला भीती आहे की मी मरीन, मला आशा आहे की मी मरीन असं वाटतं. तर आशा म्हणजे त्याच्यामध्ये सुख एक लपले. आता याला कोणापासून आशा नाहीच आहे, कारण त्याने खूप जग पाहिलेलं आहे. म्हणे किती तुम्ही अपेक्षा पूर्ण करा, परत दुःख तसंच आहे. थोड्या वेळासाठी बरं वाटतं, पण परत म्हणजे कायमचा माणूस सुखी होतो. मी ते अनेक वेळा तुम्हाला सांगितलं ना, गुरुजींनी एक हिंदीमध्ये वाक्य सांगितलं कि जगत से सुख की अपेक्षा में दुःख की सुरक्षा है. जगापासून जर तुम्ही सुखाची अपेक्षा केली तर त्याच्यामध्ये दुःख सुरक्षित राहील, म्हणजे गॅरंटेड दुःख मिळेल. कारण आजपर्यंत तर असं कोणी झाला नाही की ज्याला जगापासूनच काय नित्य आनंद, शाश्वत आनंद मिळवेल. हा नियम अजून तर काही खंडित झालेला नाही. तर जे सत्य आहे ते सत्य आहे. नाही म्हणजे आम्ही करून पाहू, ठीक आहे, करून बघा. इथे जा, तिथे जा, हे घ्या, ते घ्या, शेवटी मग परिणाम असतो. म्हणून इथे म्हणतात की परीक्ष लोकां कर्मचितां. मुंडकोपनिषदामध्ये आता सकाळी येतोय मी, त्याच्यामध्ये येतोय श्लोक येणार आहे मंत्र, की जो साधक आहे त्यांनी पूर्ण जगाची परीक्षा केली, तपासणी केली, आणि त्याचा निर्णय काय दिलेला आहे. म्हणे मी सगळ्याला एक एकला पकडून पाहिला एकेका विषयाला, की इथे सुद्धा आहे का, इथे आहे. परीक्ष लोकां कर्मचितां. कर्माच्या द्वारे जे जे काही मला मिळालेलं आहे किंवा मिळतं त्याच्यामध्ये पूर्ण तृप्ती नाही मिळत. आणि म्हणून निर्वेद माया नास्ति कृतकृतेन. निर्वेद माया, निर्वेद म्हणजे वैराग्य. मला आता जगापासून काय झालेलं? वैराग्य. कारण मला माहीत झालं की इथे माझी अपेक्षा पूर्ण होणार नाही. तर ज्ञानाच्या आधारे तो काय झाला? अपेक्षा रहित, आशा रहित. जो विचार करत नाही तो अपेक्षा करतच नाही. कळतं आहे ना काय सांग? निराशी शब्दाची ही व्याख्या आहे. त्यांनी विवेक, विचार, चिंतन करून अनुभवाच्याद्वारे, नुसतं पुस्तिके नाही, आपलाही अनुभव आहेच असं नाही. थोड्या वेळासाठी असं वाटतं की आता मला काही नको, पण 2 तासानंतर
मिळालं तर बरं होईल, तिथे गेलं तर बरं होईल, म्हणजे परत जैसे थे. पण याची स्थिती वेगळी आहे. तर निराशी. अच्छा, दुसरं याचं काय लक्षण आहे? यतचित्तात्मा. यतचित्तात्मा. यत म्हणजे संयत. संयत म्हणजे ताबा, कंट्रोल. ज्याचं चित्त आणखीन आत्म्यावर कंट्रोल आहे त्याला काय म्हणू? यत चित्तात्मा. चित्तम अंतःकरण, आत्मा बाह्य कार्यकरण संघात उभौ अपि यतौ संयतो येन स यतचित्तात्मा. ती व्याख्या आहे. पण यतचित्तात्मा कोण आहे? आम्हाला धर्मात्मा, महात्मा, दुरात्मा हा तर माहित आहे, पण इथे तर काय झालं? यतचित्तात्मा. तर इथे दोन शब्द आहेत, चित्त आणि आत्म्यावर ज्यांनी ताबा मिळवला आहे. अच्छा, चित्त म्हणजे अंतःकरण आणि ते आत्मा म्हणजे शरीर. कारण आत्म्यावर, आत्मा काही अशी वस्तू नाही की त्याच्यावर ताबा मिळवू शकतो किंवा मिळवण्याची गरज आहे. म्हणूनच पहा, जोपर्यंत आपण भाष्य किंवा ऐकत नाही ना, चुकीचे अर्थ नाही. त्याच्या म्हणतात कार्यकरण संघा, बाह्य म्हणजे हे स्थूल शरीर, इंद्रिय, प्राण याला म्हटलेलं आहे आत्मा. आणखी चित्त म्हणजे अंतःकरण. या दोघांवर ज्याने काय ताबा मिळवलेला आहे असा तो आहे. आणि हे पहा, त्यांनी हे साधना करतानाच हे मिळवलेलं आहे. आता तर तो सिद्ध झाला आहे, तर म्हणजे सहज झालाय. त्याला साधना काळ असतोय, म्हणजे जेव्हा तो साधना करत असतो तेव्हा त्याला प्रयत्न करावा लागतो. परत परत तो विसरतो, घसरतो, पडतो, पण तो परत होतो. पण आता इथे काय, तो सिद्ध झाला आहे. तर त्याचं जे संयम आहे ते काय पकलेलं, पिकलेलं, सिद्ध यतचित्तात्मा. आणि तिसरं इथे लक्षण काय दिलेलं आहे? त्यक्त सर्व परिग्रह. ज्यांनी सगळा जो परिग्रह आहे त्याचा त्याग केलेला आहे. म्हणून मी सांगितलं हा निवृत्ती प्रधान आहे. त्यक्त सर्व परिग्रह म्हणजे काय? साठवणे, एकत्र करणे, गोळा करणे. आपण काय 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 वस्तू गोळा करून ठेवतो, परिग्रह. दिवाळीच्या दिवशी काढतो, पण परत अर्ध्या गोष्टी ठेवतो, अर्ध्या गोष्टी कामास येईल. आसक्ती एवढी असते त्याच्यामध्ये. आता 10 वर्ष झाले ते कामास आलेले नाही, पण अजून अपेक्षा आहे कधी ना कधी त्याचा उपयोग होईल. तर एक संग्रह करण्याची वृत्ती. पण आता इथे हा कसा आहे? ज्ञानी पुरुष, त्यात सर्व परिग्रह, त्याच्याकडे एवढ्या वस्तूच नाहीये आणि त्या वस्तूमध्ये त्याला काही सुख दिसत नाहीये, तर तो कशाला गोळा करेल? तुम्हाला ती गोष्ट तर माहीत असेल, उंदरासाठी मांजरी, मांजरासाठी दूध, दुधासाठी गाय, गायसाठी शेत, झालं संसार पूर्ण. परिग्रह. म्हणून आपल्या पतंजलीजींनी यम नियमामध्ये एक सांगितलं आहे, अपरिग्रह. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. कारण काय सोपं आहे, ते काही कठीण नाही. जेवढं तुम्ही परिग्रह कराल तेवढं तुम्हाला त्याला मेंटेन करावं लागेल. लक्ष तिकडे तिकडे जाईल, पण ध्यान कुठे होईल? आत्म्याकडे लक्ष किंवा नाही. म्हणून तो परिग्रह करतच नाही. पण म्हणे मग तो कसा काय जगतो? म्हणजे काही त्याकडे वस्तू जास्त नाही आहे, म्हणजे थोडंसं बस. शारीरम केवलम कर्म. तो थोडं कर्म करतो, थोडंसं वस्तू मिळवतो, ज्याच्याद्वारे शरीराची काय म्हणजे शरीर जगत राहील, जीवित राहील. शरीर स्थिती मात्र प्रयोजनम.
त्याच्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं. त्याला म्हणतात केवलम. केवलमचा एक अर्थ आहे, केवलम म्हणजे फक्त शरीरासाठी लागणाऱ्या काही गोष्टी तो गोळा करतो. आणि दुसरा अर्थ केवलमचा इथे शंकराचार्य म्हणतात तत्र अपि अभिमान वर्जितम. थोडस तो कर्म करत आहे शरीरासाठी, त्याच्यावर सुद्धा त्याचा अभिमान नाहीये. म्हणजे मोठ्यामध्ये तर नाहीच आहे, पण छोटे छोटे क्षुल्लक ज्या गोष्टी त्याच्यावर सुद्धा अहम नाही. केवलम फक्त शरीराला जिवंत ठेवण्यासाठी एवढा आवश्यक. कौपीनवंत खलु भाग्यवंत भिक्षान्न मात्रेण चतुष्टिवंत. पुढे सुद्धा येईल वेदांत वाक्येषु सदा रमंत. त्यांचं आनंद संतोष समाधान कशामध्ये? वेदांत वाक्यामध्ये. माऊलीने फार छान सांगितलं आहे याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये. ते अन्न काय खात आहे म्हणजे स्वादिष्ट उपभोग कशाचा करत आहे? आत्मानंदाचा उपभोग करत आहे. त्यांना बाहेरची मिठाई जास्त नको आहे, आत्मानंदामध्येच ते रममाण आहे. तर कशाला ते परिग्रह करतील? तर शारीरम केवलम, शरीर स्थिती मात्र प्रयोजनम केवलम, ते कर्म करतात. भिक्षा वगैरे पुढे येईल श्लोक. आणि असं करताना अभिमान नसतो, अहंकार नसतो. त्यामुळे न आपनोती किल्विषम, हे फळ आहे, परिणाम. सर्वसाधारणपणे काय होतं? कर्म केल्याने किल्विषम प्राप्नोती. किल्विषम म्हणजे फळ, पाप पुण्य वगैरे. पण इथे काय म्हणतात? किल्विषम अनिष्ट रूपम पापम धर्मम च. पाप आणि पुण्य दोन्ही त्याला प्राप्त होते, त्याच्या पलीकडे जो जातो. कारण त्याच्यामध्ये कर्मामध्ये कर्ताभाव नाही. फक्त पापाच्याच पलीकडे जातो असं नाही, पुण्य सुद्धा. इथे किल्विष, साधारणपणे किल्विष शब्दाचा अर्थ पाप असतो, पण इथे पापामध्ये पुण्य सुद्धा इन्क्लुडेड. म्हणजे काय? तो पुण्यासाठी करत नाहीये आणि पाप तर होतच नाही त्याच्यात. पाप आणि पुण्य दोन्हीच्या पलीकडे. कारण पुण्य सुद्धा इथे म्हणतात बंध पादकत्वा, बंधन देणारे आहे पुण्य सुद्धा. पुण्याचं बंधन छान बंधन आहे, ते वाटणारच नाही तुम्हाला बंधन आहे. सुख संगेन बध्नाती, की नाही? ध्यान संगेन छान. तर चांगले झालं, पुण्य केलं, फार छान सुखद परिस्थिती आपल्याला. चांगलं घर, चांगलं शरीर, चांगलं. आता ते सुद्धा एक बंधन आहे, तिथेच अडकून माणूस. म्हणून याच्यावर म्हटलेलं आहे ना भजगोविंदामध्ये, पुण्या पुण्य विवर्जित पंथ, नाही पापाची टोचणी पुण्याची मोजणी. नाही, जितेंद्रविषयी किती म्हणतो, दोघांच्या पलीकडे. तर कर्म करतो तो, पण त्यांनी न तर पाप उत्पन्न होतं, पण कारण पाप पुण्याचं कारण आहे कर्ताभाव. परत आणि कर्ताभाव केव्हा आहे? अज्ञान आहे जेव्हा. परत परत तिकडे जावं लागेल आपल्याला. अविद्येमुळे कर्ताभाव, कर्ताभावामुळे कर्म. आता कर्म दोन प्रकारचे, चांगले वाईट. तर नुसतं तो शारीरम केवलम कर्म. याप्रमाणे इथे एक अशा संन्यासी किंवा ज्ञानीचं वर्णन आहे जो कसा आहे? निवृत्त आहे. आता पुढे त्याचंच वर्णन आहे. यदृच्छालाभ संतुष्टः द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अच्छा, हे तर आपण ज्ञानीचं वर्णन ऐकत आहे, तर आपण एकदम फ्री आहे. अच्छा, वर्णन त्याचं होत आहे, आपलं काय आपण चांगलं ऐकवा, पाहू असा ज्ञानी भेटेल कधी. आता इथे आपल्यासाठी काय, आपल्यासाठी आहे की आशा जरा कमी करा, परिग्रह थोडं कमी करा. नाही हे तर ज्ञानीचं वर्णन आहे ना, आम्हाला काय मग गीता ऐकण्याचा काही फायदा नाही. हे आपल्यासाठी काय ध्येय आहे, टार्गेट आहे. त्यक्त सर्व, आता सर्व परिग्रह त्यक्त, तर कमीत कमी अर्ध परिग्रह तर त्याग करा. शॉपिंग 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 करताना अकर्ता भाव ठेवायचा. मग भोग करताना त्याचा मग घेतला तुझ्या. सर्व परिग्रह भोग त्याग कस्य सुखम न करोति विराग. म्हणजे गोविंदमध्ये शोध परिग्रह असा कोण आहे. आपल्याला वाटतं परिग्रहामुळे आपल्याला जास्त आनंद मिळेल, पण ते उलट लिहिलेलं आहे. असं कोणतं सुख आहे जे त्या विरक्त माणसाला मिळत नाही. आपल्याला वाटतं आसक्तीमध्ये सुख आहे. जर आसक्तीमध्ये सुख असतं तर विरक्त माणसाला फार दुःखी असायला पाहिजे, कारण त्याची कशामध्ये आसक्ती नाही. पण असं लिहिलेलं आहे कस्य सुखम न करोति विराग. असं कोणतं सुख आहे जे त्याला मिळत नाही. आसक्ती म्हणजे काय, बंधन आहे. तर बंधनामध्ये सुख आहे की मुक्तीमध्ये, सोपं आहे. जितकं आपण फ्री. म्हणून हे मोबाईलवाले लोकांनी काय ते बनवलंय, तो हँड फ्री. बंधन आहे ना हँड. कार मध्ये सुद्धा मी सांगितलंय ना, पुढे बसत नाही काही लोक, का म्हणे बंधन आहे, सीट बेल्ट लावावं. तर बंधन तर आपल्याला नको आहे, पण गंमत आहे एवढ्या आसक्ती आपण वाढवून ठेवतो आणि इकडे म्हणतो मला बंधन. आसक्ती इज इक्वल टू बंधन, आणि विरक्ती म्हणजे मुक्ती. आपलं मन मोकळं होतं तर किती बरं वाटतं, बरं झालं. जसं एक रोग गेला की कसं वाटतं, रोग. तर आसक्ती सुद्धा एक प्रकारची व्याधी आहे. तर इथे म्हणतात पहा, यदृच्छा लाभ संतुष्ट. आता आपल्यासाठी काय आणि ज्ञानीचं वर्णन आहे. म्हणून स्थितप्रज्ञाचं जे वर्णन केलंय तिथे शंकराचार्य लिहितात की जे ज्ञानीसाठी सहज आहे ते साधकासाठी साधन आहे. ते दिलेलं आहे, तुम्ही पहा, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर. आता इथे पहा वर्णन आहे, यदृच्छा लाभ संतुष्ट. आता हा जो ज्ञानी पुरुष आहे हा कसा आहे, संतुष्ट आहे. कशामध्ये संतुष्ट आहे, यदृच्छा लाभ. फार सुंदर. यदृच्छा लाभ म्हणजे अप्रार्थी तो अपनेत. काय म्हणतात, न मागता जे इच्छा आधी नाही, न इच्छा न करता स्वतः जे आपल्याला मिळतं त्याला म्हणतात यदृच्छा. हा, इच्छा न करता, बिना मांगे, अप्रार्थी, यदृच्छा, प्रयत्नाशिवाय असं म्हणा. आता बघा, जसे जनावर जे आहे ना त्यांना काही कसं मिळतं, त्यांना प्रार्थना करत नाही, जे मिळतं ते. अजगर करेन चाकरी पंछी करेन काम, दास मनु का कह गए सबके दाता राम. एक असा दोहा आहे. तर त्या तो अशी इच्छा करत नाही की अच्छा आता आम्हाला हे करायचं आहे, हे मिळवायचं आहे. आपण असं मेनू ठरवतो ना, तसं तो मेनू नाही ठरवायचा. यदृच्छा लाभ, जे मिळेल ते.
आता जेव्हा आता हे पहा, भिक्षाटन करत आहे तो, खरं म्हणजे त्याचं वर्णन आहे. आता भिक्षेमध्ये तुम्हाला चॉईस आहे का? असं जाऊन कोणी मागितलं नाही, आज मला केक द्या तुम्ही, कारण आज माझा बर्थडे आहे. भिक्षे जे मिळेल ते. म्हणून साधन पंचकम वाचा तुम्ही. साधन पंचकम मध्ये शंकराचार्य म्हणतात की भिक्षौषधम भुज्यताम स्वादवन्नम न तु याच्यताम प्रतिदिनम भिक्षौषधम भुज्यताम. म्हणजे जास्त स्वादिष्ट चविष्ट अन्नाची अपेक्षा करू, जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद. जे संन्यासी आहे, जे विरक्त आहेत त्यांचे तर यदृच्छाला, म्हणून ते 5 घरी भिक्षा मागायला जातात आणि जे मिळेल त्याच्यामध्ये, आणि ते सगळ्याला असं कालवून घेतात, कालवतात सगळं, म्हणजे चव सुद्धा नाही. एक संत झाले, त्यांचं नाव होतं करपात्री. करपात्री महाराज. हाताला त्यांनी काय पाहतात, काशीचे झाले, विद्वान होते, उद्भट विद्वान करपात्री महाराज, फारच मोठे. जेव्हा नेहरूजी होते त्यावेळेस ते होते. तर करपात्री हातामध्ये जेवढे भजगोविंद करत भिक्षा. सुरमंदिर तरुमूल निवास शय्या भूतल मदिनम वास. हेच आहे ना, 2 श्लोक आहे त्याच्यामध्ये. एकामध्ये खरा ज्ञानी आहे, एकामध्ये ढोंगी आहे. असं तदपि न मुंचती आशा पाश. सगळं त्यांनी सोडलं, पण आशा त्यांनी सोडली नाही, आणि एक खरोखर आहे. तर अच्छा, हे भिक्षेचे सुद्धा नियम आहे. 5 घरी मागायचं, मिळालं तर ठीक, नाही तर आणखीन काय. एक असतं की कच्चं अन्न, भिक्षेचे प्रकार आहे. शिधा ज्याला म्हणतात, समर्थ रामदास स्वामीचं मागून आणायच्यावर स्वतः त्याला करायचे, कोरा अन्न वगैरे. एक आहे आकाशवृत्ती. आकाशवृत्ती म्हणजे जे मिळेल ते, मी मागायला जाणार नाही, जे कोणी आणून देते असं आहे. ही एक अशी वृत्ती आहे, ज्या सकाळी उठल्यावर ज्या दिशेमध्ये माझं मुख राहील त्या दिशेमध्ये जायचं. असे वेगवेगळे प्रकार आहे. तर सोपा इथे अर्थ काय आहे की स्वतः काही संकल्प नाही करायचा किंवा इच्छा नाही करायची. अच्छा, त्याच्यावर तो समाधानी आहे, मजा आहे, त्याला आनंद आहे, कारण त्याचं लक्ष त्या अन्नाकडे नाहीच आहे. अन्न इज ओनली फॉर सर्वायवल ऑफ हिज बॉडी, नॉट फॉर एन्जॉयमेंट. अन्नामध्ये पहा, एक तर काय, मला शरीर ठेवायचं त्यासाठी अन्न, आणि दुसरं म्हणजे मला एन्जॉय करायचं आहे. आपण कसं भोग बुद्धीने त्या अन्नाकडे पाहतो. हां, की आज तर पनीर मिळेल, आज तर श्रीखंड आहे, आता सण येणार आहे तर काय बेत, पुरणपोळी वगैरे वगैरे, भोग बुद्धी. आता ते शंकराचार्य म्हणतात, अन्नामध्ये तुम्ही औषध बुद्धी ठेवा. भूक एक रोग आहे आणि त्याचं औषध काय, अन्न. अरे मग काय मजाच नाही. म्हणजे मी जर पुरणपोळी खात तर औषध खात अशी बुद्धी ठेवायची. पण खरं हेच आहे, म्हणजे जिभेसाठी नाही, पोटासाठी, शरीरासाठी. तर अच्छा, औषध आपण खूप खातो का, खूप घेतो का, 2-4 बाटल्या. डॉक्टर जर म्हणाला 4 वेळेस घ्यायचं तर आपण जर 3 वेळा घेतलं नाही चालायचं. म्हणजे याच्यामध्ये प्रमाण सुद्धा कमी असं, कारण जर प्रमाण कमी राहील तर हलकं राहील ना शरीरावर, मग साधना करू शकतो. तर यद्रच्छालाव संतुष्ट भिक्षान्न मात्रेण गतुष्टिमंत असा तो आहे. आणि द्वंद्वातीत, द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्वापासून तो अतीत आहे. द्वंद्व म्हणजे
दोन विरोधी गोष्टी, सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान, शीत उष्णादिवी हन्यमान अपि अविषिण्ण चित्त, फार सुंदर. म्हणे द्वंद्वाचे आघात, द्वंद्व आक्रमण करतात त्याच्यावर, पण त्याचं चित्त कसं राहतं म्हणे अविषण्ण, दुःखित होत. विषण्ण म्हणजे काय, दुःखी होणं, विषाद म्हणतो ना आपण, तर तो विषादग्रस्त होत नाही किंवा तक्रार करत नाही, हे काय हे काय ते काय. काही काही लोक कंप्लेंट बॉक्स असतात, त्यांना म्हणतात कंप्लेंट बॉक्स, काही दिलं तरी तक्रार, हा तक्रार पेटी. तर काही ना काही असतं, जर त्यांना काही तक्रार करायला नाही मिळत त्याच्यावर तक्रार करतात. अरे आज काही काय काढच नाही मिळालं. तर द्वंद्वातीत. आणि मग तिसरं लक्षण काय, विमत्सर. विमत्सर म्हणजे मत्सर नाही त्याच्या. मत्सर माहिती का तुम्हाला, मत्त सरती इति मत्सर, प्रतिस्पर्धा, कॉम्पिटिशन. आता तो कोणाची कॉम्पिटिशन करेल, त्याला सर्वोच्च वस्तू मिळालेली आहे, अनंत वस्तू त्याला मिळालेली आहे. प्रतिस्पर्धा केव्हा होईल, माझ्यापेक्षा जास्त त्याला मिळालं, आता याला सगळ्यात जास्त वस्तू मिळाली. मत्सर म्हणजे एक प्रकारचा आपल्याला द्वेष असतो ना, की हा पुढे जात आहे, याला जास्त मिळत आहे, मला कमी मिळत आहे. पण याचं मन तर इतक्या आनंदाने भरलेलं आहे की तिथे मत्सर वगैरे कुठे. तर समुद्रामध्ये तुम्ही जर एक खडा टाकला तर तो खडा कुठे जाईल, पण एक लहानशा बाल्टीमध्ये पाणी मध्ये तुम्ही खडा टाकला तर पाणी कसं होईल, लहर तलंग विक्षेप चंचल. जर मन आपलं छोटं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे विक्षिप्त होईल. पण याचं मन एवढं मोठं आहे, विस्मर वगैरे काय, मत्सर वगैरे काही नाही. अच्छा, मत्सर केव्हा होतं हे आहे, आपल्या क्षेत्रामधील जर कोणी व्यक्ती आपल्या पुढे जात आहे तरच मत्सर, किंवा द्वेष, ईर्षा. मला एकदम कोणी मोठ्या माणसाबद्दल मत्सर नाही होणार. इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, त्याची प्रॅक्टिस जास्त, माझी कमी. एक भिकारी जो आहे तो दुसऱ्या भिकारीबद्दल मत्सर करतो, त्याला 2 पॉईंट जास्त मिळाले. पण भिकारी मोदींबरोबर मत्सर नाही करतो, त्याची काही बरोबरी नाही. तर एका क्षेत्रामध्ये जेव्हा असतं, तर आता इथे तर त्याच्यासाठी काही जागाच नाही, कारण त्यांनी विकारावर ताबा मिळवला आहे, तेव्हाच तो इतक्या वर पोहोचला आहे. जेव्हा साधना तो करत होता तेव्हाच लक्षात घ्या, तेव्हाच त्यांनी आपल्या मनाला इतकं शुद्ध केलं होतं. मत्सर ठेवून थोडी आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो माणूस. म्हणून पहा, अनेक गोष्टी त्यांनी आधीच मिळवलेल्या आहेत, आता नुसतं त्याचं काय आणखीन सिद्धी मिळाली त्याला, जास्त पक्की झाली. विमत्सर 3 लक्षणं झाले. संतुष्ट म्हणजे समाधान आहे, द्वंद्वातीत आहे, निर्द्वंद्व झाले. निर्द्वंद्व झाला म्हणजे असं नाही की त्याच्या जीवनामध्ये द्वंद्व येत नाही, तो निर्द्वंद्व असतो. बाह्य परिस्थिती कधीच सम राहत नाही, आपण सांभाळू शकतो, परिस्थितीवर आपला काही ताबा नाही आहे. म्हणजे हातामध्ये ते केलं पाहिजे. अच्छा, म्हणून पुढच्या वेळेस दिलंच आहे, समसिद्धावसिद्धौच. सिद्धी आणि असिद्धी दोघांमध्ये तो काय सम राहतो. म्हणजे यश अपयश, सिद्धी म्हणजे यश, असिद्धी म्हणजे अपयश. परत त्याचं लक्ष यश अपयशाकडे नाहीये. किती लोक मला सन्मान देत आहे, किती लोक अपमान करत, त्याचं लक्षच नाही. तो सम राहतो, त्याचं लक्ष त्या समतत्वाकडे. लक्षात घ्या, समतत्व आत्मा आहे, आत्मा कधीच विषम होत नाही. भक्तीच्या भाषेत काय सांगू, काय कसं म्हणावं, भगवंताकडे. भगवंताने मला दिलंय माझं ज्याच्यामध्ये हित आहे
कल्याण आहे, अशी बुद्धी ठेवून तो सम राहतो. कारण हेतू असायला पाहिजे, काही ना काही रिझन असायला पाहिजे. कसं काय तो सम राहतो, आम्ही का नाही राहतो, तर काय रहस्य काय त्याचं. त्यामुळे आयदर तो देवाकडे लक्ष द्यायचं किंवा आपल्याकडे. अपयश जर झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा तो काहीतरी पाहतो की काही शिकवण आहे, काहीतरी धडा आहे म्हणून ते. हे पहा, खरं म्हणजे असफलता किंवा अपयश कधीच नसतं. आपण प्रत्येक गोष्टी शिकत असतो. प्रत्येक घटना एक अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या द्वारे आपण शिकतो. म्हणून नथिंग टू लूज त्याला म्हणतात. त्याच्याद्वारे आपल्याला काही नुकसान होत आहे असं नाहीच आहे. एकाला विचारलं ना, यशाची किल्ली काय, तर म्हणे यशाची किल्ली आहे बरोबर निर्णय घेणे. आणि म्हणे बरोबर निर्णय तो कसा काय घेतो, तर म्हणे अनुभवाच्या द्वारे. त्याच्यामुळे अनुभव कसा काय झाला तुला, तर म्हणे चुकीचा निर्णय. चुकीचे निर्णय केले तर मला अनुभव झाला, मग त्याला मी शिकलो, मग आता निर्णय बरोबर करतो. म्हणजे याला म्हणतात सकारात्मक चिंतन. म्हणजे प्रत्येक याने आपण काही शिकू शकतो. जसं प्रभू रामचंद्र जेव्हा वनामध्ये जात होते किंवा वनामध्ये गेले तेव्हा सांगितलंय मी तुम्हाला, वाल्मिकी ऋषींना ते भेटले. वाल्मिकी ऋषी म्हणतात, अरे तुम्हाला काही दुःख होत असेल इथे, महालामध्ये तुम्ही राहणार आहे आणि इथे पहा अनवाणी फिरत या काटेरी रस्त्यामध्ये झाडाखाली राहतात. प्रभू रामचंद्र काय म्हणाले, म्हणे याच्यासारखं सुख नाही इथे, सगळं सुखच सुख आहे इथे. म्हणे काय सुख आहे, म्हणे एक तर तुमचं दर्शन होत आहे ना, अयोध्येमध्ये असतं तुम्हाला दर्शन झालं नसतं. अनेक संत ऋषी मुनी त्यांची भेट होत आहे जंगलामध्ये. त्यानंतर माझी जी प्रजा आहे त्यांना मी भेटत आहे. त्यानंतर भरताला राज्य मिळालं आहे, कैकेयीची इच्छा पूर्ण झाली आहे. एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या. आता असा आपण विचार करू शकतो का, रामाच्या ठिकाणी सामान्य माणूस त्यांनी खूप राग केला असतो. हे काय, एक दिवस तुम्ही काही सांगता आणि दुसऱ्या दिवशी पहा युवराज पद देणार होता, आणखी कुठे पाठवत आहे मनामध्ये. सम सिद्धी मिळो अपयश मिळो, त्याच्यामध्ये तो सम राहतो. आणखीन कृत्वापि न निबद्धते, परत आला बंधन त्याला प्राप्त होतच नाही. अगदी तो कमी काय लोकांमध्ये मिसळत आहे, या तुच्छा लाभ संतुष्ट, थोडंसं काहीतरी करत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याला बंधन नाही. आग्रह नाही असंच मिळालं पाहिजे. म्हणजे पाहिजे आदर्श स्थिती आहे आपल्यासाठी. रोल मॉडेल जे असतात, रोल मॉडेल. आता पुढे पहा, त्याचाच वर्णन एकापेक्षा एक सुंदर श्लोक आहे. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गत संगस्य मुक्तस्य मागच्या श्लोकाने एक शब्द आला ना, यदृच्छा लाभ संतुष्ट, त्याचं एक्सटेन्शन पुढे. त्याच्यावर एक उदाहरण मला आठवलं. एक संत होते आणि ते पुढे थांबले होते एका घरी, आणि तिथे एक कोणी सेवक होता. ते सेठ जे होते त्यांनी सांगितलं सेवा करा संत, जे त्यांना लागेल ते. पण त्या सेवकाला काही श्रद्धा नाही, काही नाही. त्याने विचार केला की यांची आपण चेष्टा करू.
पिंगल. तर ते महात्मा म्हणाले, हाँ कल दूध लेके आना सुबह, दूध पी. आता हा सेवक मुद्दामून दुधाच्या ऐवजी ताक घेऊन गेला. काय ताक. आता ताक त्यांनी प्यायला. दूध तिसऱ्या दिवशी तो सेवक येऊन म्हणतो, हा दूध कसं काय होतं, कसं होतं दूध. तर ते म्हणतात, जसं तू म्हणलं तसं होतं. याला म्हणतात या दूधच्या काही तक्रार होती. त्याला अपेक्षा नव्हती की असं उत्तर मिळेल. त्याला काय अपेक्षा होती की रागवतील मला आहे. जे मिळेल त्याच्यामध्ये. गुरुदेव एका कडे थांबले, म्हणजे ज्ञान यज्ञ. आणखी त्यांची उंची खूप होती, हाईट चांगली होती. आता तो पलंग जो आहे ना लहान होता, पण त्याच्यावर ते झोपले. त्याच घरी पुढच्या वर्षी दुसऱ्या स्वामीजींना बोलवलं त्यांना, त्यांचे इनोव्हेशन सेंटर, आणि तिथेच थांबवलं त्याच घरी. आता ते स्वामीजी म्हणाले की गुरुदेव इथेच थांबले होते का. म्हणे हो. पलंग तर किती लहान आहे, तेव्हा कशी काय झोपले असते. तर त्यांनी जाऊन गुरुदेवांना विचारलं की तुम्ही या लहानशा पलंगावर कसे झोपले. गुरुदेव काय म्हणाले, मी डायगोनली झोपलो. डायगोनली म्हणजे असं थोडीशी त्यांनी हाईट घेऊन जास्त ना. तर किती मोठी गोष्ट आहे. गुरुदेव एकदम फक्कड संत होते खरं, म्हणजे तिथे साधू लोकांमध्ये राहिले होते. तपोवन महाराज वगैरे होते. अशा अनेक घटना आहेत. यदृच्छाला. आता इथे सुद्धा म्हणतात गतसंगस्य मुक्तस्य. तो जो ज्ञानी आहे तो कसा आहे, मुक्त आहे. त्याचं मन फ्री आहे, संग नाही. याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त. मुक्ती म्हणजे मेल्यानंतर नाही, जिवंत असतानाच तो मुक्त झालेला आहे. अज्ञानापासून मुक्त, वासनेपासून मुक्त, इच्छेपासून मुक्त. तर गतसंगस्य मुक्त म्हणजे सगळ्यात तो मुक्त झाला ज्ञानावस्थित चेतसा. कारण त्याचं चित्त ज्ञानामध्ये अवस्थित आहे. ज्ञानावस्थित चेतस शब्दाचा अर्थ काय म्हणजे ज्ञाने अवस्थित चेत यस्य. ज्ञाने याचं चित्त कुठे आहे स्थित, ज्ञानामध्ये. म्हणजे ज्ञान सतत जागृत आहे त्याचं मी कोण आहे. जसं आपलं ज्ञान सतत जागृत आहे, मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, हे ज्ञान जसं विसरत नाही आपण. फार लक्ष असतं आपल्याकडे कोणी. व्यावहारिक गोष्टींकडे आपलं कसं लक्ष असतं. कोणी कोण माझी काय चेष्टा करत आहे, निंदा करत आहे, त्याच्याबद्दल सावध. तो आपल्या स्वरूपाबद्दल सावध. तर ज्ञाने अवस्थित चेतस. आणि असा आता तो जीवनमुक्त पुरुष आहे, फार सुंदर म्हणतात यज्ञायाचरत कर्म. त्याचे जेवढे कर्म आहे ना, ते कर्म जणू काही काय आहे, यज्ञ आहे. यज्ञ भावनेने तो कर्म करत आहे. यज्ञाय आचरत. यज्ञ भावने म्हणजे काय, यज्ञामध्ये काय असतं, आहुती आपण टाकतो. स्वाहा स्वाहा. स्वाहा वृत्ती म्हणजे मला काही नकोय. अहंकाराचा जो काय करतो त्या अहंकार रहित काम संकल्प वर्जित आपण पाहिला. तर भरपूर करत आहे तो. त्याचं जीवन म्हणजे यज्ञ आहे सतत. यज्ञ म्हणजे फक्त यज्ञ कुंडासमोर बसून समिधा टाकणं एवढं नाही. जर मी अहंकार समर्पित करत आहे आणि कर्म करत आहे ते सुद्धा काही यज्ञ. यज्ञायाचरत कर्म. त्याचं संपूर्ण जीवन यज्ञरूप झालेलं आहे. आणखीन समग्रम प्रविलीयते. अहंकार नाहीये, अज्ञान नाहीये, म्हणून काय सगळे त्याचे कर्म विलीन होऊन जातात.
कर्मापासून नवीन नवीन काही फळ बनत नाही, उत्पन्न होत नाही, वासना बनत नाही, त्यामुळे परत त्याचा जन्म होत नाही. इथे सगळं काही विलीन होऊन जातं. समग्रम प्रविलीयते. अच्छा, समग्रम शब्दाचा एक अर्थ काय? सर्व. समग्रम सर्व कर्म विलीन होता. पण इथे शंकराचार्यांनी थोडा वेगळा अर्थ केला. समग्रम, अग्रम म्हणजे जे पुढे येतं त्याला म्हणतात अग्रम. तर अग्र कर्मानंतर काय मिळतं? फळ. लक्षात नाही का? तर समग्रम शब्दाचा अर्थ झाला फळ. कळलं का? अग्र म्हणजे नंतर येणार. तर समग्रम सह अग्रेण फलेन. समग्रम फल म्हणजे सगळे फळ त्याचे विलीन होतात. आता फळ भोगण्यासाठी त्याला परत यावं लागणार नाही किंवा यावं लागणार. जे तुम्ही म्हणा, कर्म म्हणा, फळ म्हणा, हे करा. आता त्याचं काही प्रारब्ध उरलेलं नाहीये. आपण काय करतो, एकीकडे प्रारब्ध भोगतो, नवीन प्रारब्ध बनवतो. अज्ञानामुळे कर्ताभाव असतो, त्याच्यामुळे कर्म होत राहतात. मग काही तर आपल्याला फळ मिळतात, काही मिळत नाही, म्हणजे उरलेले येते. याप्रमाणे चालू राहतं. पण याचा तर इथेच मुक्त झालेला आहे. अच्छा, आता पुढचा तो फक्त वाचतो मी. आत्ता इथे म्हटलेलं आहे की यज्ञ रूप त्याचं काय झालेलं आहे? जीवन यज्ञ रूप झालं. आता यज्ञामध्ये काय असतं? आहुती, हवनकुंड, मंत्र, हे सगळं असतं ना. यज्ञ म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टी. आता पुढचा श्लोक तर फारच प्रसिद्ध आहे, तुम्ही ऐकलाही असेल. तर आता इथे त्याचंच वर्णन आहे. उद्या ऐकला पाहू. पण म्हणून ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना. जेवणाच्या आधी हा आपण श्लोक म्हणतो. तर आता इथे म्हटलं आहे म्हणून अपेक्षा करू नका घरी जाऊन जेवण ब्रह्मा. जेवणाच्या आधी जर बदली केवळ घेता म्हणून त्याचप्रमाणे हा श्लोक आहे ब्रह्मा. अच्छा, या श्लोकामध्ये तुम्हाला दिसत असेल एकच शब्दाची आवृत्ती. सगळंच ब्रह्म झालेलं आहे. ब्रह्म हवी, ब्रह्म अग्नी, ब्रह्मभूतम,